मराठी पाऊल पडते पुढे हे वाक्य ऐकून जशी छाती अभिमानाने पुढे येते, तसेच मराठ्यांनी केलेला पराक्रम, त्यांनी जिंकलेले किल्ले यांची माहिती किंवा ऐकताना किंवा ते बघताना देखील आपल्याला स्फुरण चढते। असाच एक किल्ला मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। घोडबंदर किल्ला हा किल्ला आहे ठाण्यात आणि या किल्ल्याला जाण्यासाठी सर्वप्रथम ठाणे स्टेशन गाठावे। ठाणे स्टेशनवरून वेस्टला बसेस असतात। मी घोडबंदरला जाण्यासाठी बस पकडली। वेस्टर्न हॉटेलला उतरून तेथून मी चालतच गेलो। मोजून अर्धा तास लागतो किल्ल्यापर्यंत येण्यासाठी। हे 700 रुपये गाव। तर हा आहे घोडबंदर गावचा बोर्ड। येथूनच डावीकडे जो रस्ता तो तेथून सरळ चालत जावे आणि पुढे आपल्याला लागतो तो हा असा किल्ला। हा आहे गडाचे प्रवेशद्वार। ते अजून पूर्ण झाले नाही, त्याचे काम चालू आहे। इथे तुम्ही जर गाडी आणली असेल, तुम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी, तर इथे पार्किंगला जागा आहे। आत प्रवेश करताच मनाला एक सुखद धक्का बसला। गडाचा रूपरंग पालटला होता। आनंद वाटला की आता परत आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले परत एकदा आपल्या भेटीला नवीन रूपात आपल्याला बघायला मिळतील। नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत सहर्ष स्वागत आहे। आज मी आलो आहे एक अशा किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही। तर आज आपण भेट देणार आहोत घोडबंदर किल्ल्याला। घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थित आहे। ते जे तुम्हाला समोर दिसतंय तो एक हौद आहे। पाण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा पूर्वी। इथे समोर आहे बोर्डावरती लिहिलेलं ते या किल्ल्याबद्दलची माहिती आणि याचा इतिहास। पेशवे चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मराठ्यांनी किल्ल्याला यशस्वीरित्या वेढा घातला आणि मार्च 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला। या किल्ल्याविषयी मी ऐकले होते की आता ह्या किल्ल्याची पडझड झाली आहे, किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे, पण इथे चित्र वेगळेच दिसले। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचलनाची स्मारक योजना दत्तक हा किल्ला मीरा भाईंदर महानगरपालिकेने दत्तक घेतला आहे। खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती।
समोरचा हा किल्ला बघून खूप बरं वाटतं, कारण की पहिली अवस्था किल्ल्याची आणि आत्ताची ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाला. चांगलं सुशोभीकरण चालू आहे यांचं काम. अशी सर्व गड किल्ल्यांची इथे निगा राखली जावी ही सरकारला, महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती. या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले. आता वरती जाऊया त्या झेंड्याच्या इथे. हा आहे खुला रंगमंच असं तिकडे बोर्ड लिहिलं आहे. पण किल्ल्यावर खरंच खूप बरं वाटलं. किल्ल्याला बघून एक मनाला समाधान की किल्ला परत चांगल्या अवस्थेमध्ये येतोय. आता यांनी हे चिऱ्याचं बांधकाम केलं आहे. यांच्या पायऱ्या ज्या आहेत त्या. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि नंतर इंग्रजांनी परत आपल्या ताब्यात मिळवला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय इथे बनले. असं एक बुरुज आहे. हा जो बुरुज तो अजूनही भक्कम स्थितीमध्ये उभा आहे, चांगला एकदम मजबूत. हा आहे गेट. या गेटने आपण आतमध्ये जाऊ. त्याच्या अगोदर वरतून तुम्हाला दाखवतो. आपण समोरून तिकडे आलो ते त्याची वाईट ह्याच्या इथून तिकडून. चला आता आपण या गेटच्या आत जाऊ. कमान आहे. इसवी सन 1530मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले. त्यांनी इसवी सन 1550च्या आसपास जवळील डोंगराळ भागावर किल्ला बांधायला सुरुवात केली. पण सध्या अस्तित्वात असलेला हा किल्ला पूर्णपणे 1730मध्ये बांधून घेतला. आपल्याला ही जी आतमध्ये गेल्यावरती अशी गॅप दिसते, त्या इथे ही जी फट आहे त्या इथे असं म्हणतात दरवाजा येतो. वरतून दरवाजा येतो याचा. ही जी गॅप दिसते ती पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून आपण त्या बुरुजावरती जाऊया. इथे एक रूम आहे का पायऱ्यांच्या पुढे. ती रिकामीच आहे, पण पूर्वीचा काय इथे वापर केला जात असेल. पूर्वी ह्याचा इथे काहीतरी वापर केला जात असेल. चला आपण वर. तर आपण आलो त्या बुरुजावरती. मोठासा आहे. आपण तिथून आलो. आणि या पायऱ्यांवरतून इथे म्हणताच ना, इथून असा दरवाजा होता वरतून, तो खाली आपला दिसतो. हा जो खाचा आहे तो भक्कम स्थितीमध्ये उभा आहे, चांगला मस्त. आणि याचं काम पण केलेलं आहे इथे. आणि याचं काम अजूनही चालू आहे. अजून 1-2 वर्ष लागणार म्हणतात. तुम्ही बघू शकता हे जे बांधकाम आहे, हे जे चिऱ्यांचं, ते आत्ता केलेलं आहे. या किल्ल्याचे नाव ककाबे दी तन्ना असे होते. इसवी सन 1737 पर्यंत या किल्ल्यावरती
पोर्तुगीजांचे राज्य होते. प्राचीन काळी कल्याण हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची ये-जा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती. त्यातलाच हा एक किल्ला घोडबंदर किल्ला. जे बांधकाम केलं आहे नवीन आहे. हे जे वरचं जे आहे ते तुम्हाला दिसतं, समजत असेल. तुम्ही बघू शकता की आता हा किल्ला पहिल्यासारखा राहिला नाही आहे. तर खूप चांगला झाला आहे. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर नक्की भेट द्या. सकाळी थोडं लवकर या, कारण की गरम पण होतं जरा. तर तुम्ही बघू शकता इथे अजूनही काम चालू आहे. याचं किल्ल्याचं नूतनीकरण. तर अजून हे 1-2 वर्ष लागेल. तर 2 वर्षामध्ये अजून ह्याचा थोडासा कायापालट होईल. दगड, माती आणि हा चुना. पूर्वी गडकिल्ले चुन्यामध्येच हे करायचे, बांधायचे. तर ही आहे किल्ल्याची तटबंदी, जी तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये दिसते. आता किल्ला तर मला खूप आवडला. तुम्ही इथे नक्की भेट द्या. या झेंड्याच्या मागे सूर्य लपला आहे आणि या झेंड्याच्या खाली मी बसलो आहे. या झेंड्याच्या खाली मी थोडा आराम करतो. ह्या इथे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता हा निळ्या आकाशात फडकणारा भगवा ध्वज. चला तर मग हा आता व्हिडिओ मी इथेच संपवतो. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्व काळजी घ्या. आपण पुढे भेटू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.